मी त्रिशला मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते। इराण, इस्रायल आणि अमेरिका याचा युद्धाचा परिणाम आता आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसतोय। आधी गॅस टंचाई आणि आता पेट्रोलची टंचाई, या युद्धाचा परिणाम आता नागपूरकरांवर पण होताना दिसतोय। आता आपण आहोत नागपूरमधील एका पेट्रोल पंपावर। नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊया। आपण बघू शकता इथे कशा प्रकारे प्रचंड गर्दी होताना दिसते। तर आपण नागरिकांशी संवाद साधूया। सर, तुम्ही इथे कधीपासून आहे? रांगेत किती वाजल्यापासून आहे? 15 मिनिट। आणि तुमच्या गाडीमध्ये खरंच पेट्रोल नाही की तुम्ही अफवावर विश्वास ठेवून इथे आलात? नाही, गाडीने पेट्रोल नाही। आणि प्रशासनात तर सांगितलं आहे प्रशासनाने की पेट्रोलचा जो साठा आहे तो मुबलक आहे। तर तुमचे यावर काय मत आहे? मग काय आहे, वार खत्म हो जाने को ना जल्दी दिक्कत हो रही है सबको। मॅडम, तुम्ही इथे कधीपासून आलात? एक महिना हे झाला तास, कधीपासून रांगेत आहे? अर्धा तास तर झालाच नाही। तुमच्या गाडीमध्ये खरंच पेट्रोल आहे की तुम्ही अफवांवर विश्वास ठेवून इथे आलात? गाडीमध्ये पेट्रोलच नाही आहे माझे। अच्छा। आणि ही अफवा म्हणजे तुमच्यापर्यंत कशी आली? सोशल मीडियाद्वारे की लोकांनी पण आली, कालपासून लोकांनी आली त्यावर पेट्रोल भेटत नाही आहे, पेट्रोल संपला म्हणून सेनेने। पण शासनाने तर सांगितलं आहे की पेट्रोलचा साठा मुबलक आहे, अशा अफवा पसरवू नका। तर तुमचं काय म्हणणं आहे यावर? अफवा नाही पर परेशान आहे ना पब्लिक। पेट्रोल नाही भेटून राहिला, एक दीड तास लाईनमध्ये लागून राहिले, तो अफवा आहे का? हे रांगेत कधीपासून आहे? थोड्या वेळेसच झालं, जास्त। तुम्हाला या अफवा म्हणजे हे माहिती कुठून झाली? या अफवांवर विश्वास ठेवून आलात की खरंच तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे? नाही, मी इकडेच राहते, मला माहिती आहे की अफवा आहे म्हणून। आणि आपल्याला माहिती आहे आपण सोशल मीडियावर असतो, तर अफवाच नाही। पण तरी तुम्ही इथे आला म्हणजे तुम्ही काय स्टॉक भरून ठेवणार आहेत की कसं काय आहे? नाही, मला माझं कॉलेज असतं तर मला रोज दूर जावं लागतं ऑब्व्हियसली। सर, तुम्ही इथे कधीपासून आहे? कधीपासून रांगेत लागलेले आहेत? 10 मिनिट। तर तुम्ही म्हणजे अफवांवर विश्वास ठेवून आलात की तुम्हाला? माझ्याकडे पेट्रोलच नाही आहे मॅडम, माझ्याकडे पेट्रोलच नाही आहे। आणि प्रशासनाने ते सांगितलं आहे की तुम्ही गर्दी करू नका, पेट्रोलचा साठा मुबलक प्रमाणात आहे। आहे बरोबर आहे सगळं। तर तुम्ही खरंच पेट्रोल नाही म्हणून आलात? पेट्रोल नाही म्हणून। सर, तुम्ही इथे कधीपासून आलात? मॅडम मॅक्सिमम 15 मिनिटं झाले मला। 15 मिनिटापासून रांगेमध्ये आहे। तर तुम्ही अफवांवर विश्वास ठेवून आलात की काय तुमच्या गाडीमध्ये खरंच पेट्रोल नाही आहे? मॅडम, माझ्या गाडीमध्ये फक्त आहे का नाही, इथून ड्युटीवर जाण्याला एक पेट्रोल आहे आणि तिथून घरी जायसाठी मला भरायचं आहे। सरकारने, तुम्हाला माहीतच असेल, सरकारने सांगितलं आहे की अशी प्रचंड गर्दी करू नका, असं अफवांवर विश्वास ठेवू नका। हा अफवा आहे। पेट्रोलचा साठा खूप भरपूर आहे, मुबलक आहे, तरी तुम्ही म्हणजे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवून अति पेट्रोल किंवा अति साठा करू नका। यावर तुमचं काय मत आहे? मॅडम, सिच्युएशन बरोबर आहे मॅडम, कारण की कसं आहे, जो 100च्या भरणारे आहे त्यांनी जर 500च्या भरायला सुरुवात केली तर साठा तसाही मुबलक प्रमाणात असूनही खतम होईल। परंतु जेव्हा सरकार म्हणते की डोंट पॅनिक, ही परिस्थिती पॅनिक होण्याची असते। कारण की सरकारी कसा कथनी आणि करणी दोन्ही वेगळी असते। आपण बघितलंय लोकांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारे आल्या आहेत। लोकांच्या अफवेमुळे, लोकांमध्ये भीती असल्यामुळे ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्राची ठाकरेसह त्रिशला मानकर, ॲटपोस्ट मराठी, नागपूर।